नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूज मधून. आजचा विषय फक्त एक परीक्षा पुरता मर्यादित नाही. आजचा विषय आहे लाखो विद्यार्थ्याच्या भविष्याशी झालेल्या विश्वासघाताचा. नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात आता रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि आज या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयच्या तपासानुसार या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार म्हणून PV कुलकर्णी यांचं नाव समोर आलं आहे. तपासात असा आरोप आहे की पेपर सेटिंगशी संबंधित असलेले काही लोकांनीच पैशाच्या लालसेपोटी प्रश्नपत्रिका बाहेर काढली. म्हणजे विद्यार्थ्याच्या भविष्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती त्याच लोकांनी विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप आहे. यानंतर ही प्रश्नपत्रिका थेट दलालाच्या नेटवर्कपर्यंत पोहोचली आणि इथंच लातूर जिल्ह्यातील शिवराज मोठे गावकर यांचं नाव चर्चेत आलं. तपासात यंत्रणेच्या माहितीनुसार मुख्य परीक्षेचे तब्बल 10 दिवस आधी काही निवडक लोकांकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पोहोचली होती. मंडळी, विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत होते, आई वडील कर्ज काढून मुलांना शिकवत होते आणि दुसरीकडे काही लोक पैशासाठी बंद खोलीत भविष्य विकत होते. सीबीआयने जेव्हा मोठे गावकर यांच्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा मोबाईल आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. तपासात फुटलेल्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती मिळाल्याचा दावा केला जात आहे. याच धाग्याने संपूर्ण रॅकेट उघड होऊ लागलं. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या फुटलेल्या पेपरचा वापर गेस पेपर म्हणून करण्यात आला. निवडक विद्यार्थ्यांना पेपर दाखवून आमचा गेस कधीच चुकत नाही अशी मार्केटिंग करण्यात आली. म्हणजे ज्ञानाचा व्यवसाय नाही, थेट पैशासाठी विद्यार्थ्याच्या स्वप्नाचा बाजार मांडला गेला आणि इथंच त्यांची चमकगिरी त्यांच्याच अंगलोट आली. परीक्षेनंतर व्हिडिओ काढून माझा गेस किती अचूक असला असं सांगत गेलं, पण लोकांच्या मनात संशय निर्माण झाला. एवढं तंतोतंत कसं जुळू शकतं? त्यानंतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. मोबाईल कॉल रेकॉर्ड, संपर्क व्यवहार सगळं तपासलं गेलं आणि आता या प्रकरणात अटक सत्र सुरू झाली आहे. मंडळी, ही फक्त पेपरफुटी नाही, ही गरीब विद्यार्थ्याच्या विश्वासाची हत्या आहे. लातूर पॅटर्नने महाराष्ट्राला अभ्यासाची दिशा दिली, पण काही माफियांनी त्याच नावाचा वापर करून पैशाचं साम्राज्य उभं केलं. हे शिक्षक नाहीयेत, हे शिक्षणाच्या नावाखाली उभे राहिलेले दलाल आहेत. आज प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, आम्ही अभ्यास करून काय उपयोग जर पैसा देणाऱ्यांना आधीच पेपर मिळणार असेल तर. म्हणूनच या प्रकरणात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. फक्त लहान लोकांवर नाही तर या संपूर्ण नेटवर्कवर पेपर कोणी फोडला, कोणी पोहोचवलं, कोणी दलाली केली, कोणी पैसे घेतले, सगळं देशासमोर आलंच पाहिजे. कारण ही लढाई फक्त एका परीक्षेची नाही, ही लढाई आहे शिक्षण वाचण्याची. मी नरसिंग भुरे, आरोग्यदूतच्या माध्यमातून एकच सांगतो, विद्यार्थ्याच्या कष्टावर डाका टाकणाऱ्यांना माफी नाही. धन्यवाद.